राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. पटेल तटकरेंना डच्चू दिला जातोय का अशी चर्चा सुरू झाली आहे. नेमकं प्रकरण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेलं एक पत्र व्हायरल झालं. राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावच नसल्याचं दिसतंय. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो आणि शिवाय याच यादीच्या पुढच्या पानावर जिथं इतर नेत्यांची नावं आहेत त्यात पटेल तटकरेंचंही नाव आहे. पण नावापुढं पदांच्या जागी अनुक्रमे राज्यसभेचे नेते आणि तटकरेंना लोकसभेचे नेते म्हणून संबोधले गेले आणि त्यामुळे या संभ्रमात भर पडते आणि त्यामुळेच पक्षाच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला जातोय. मात्र याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं असतानाच पक्षाच्या प्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत चूक झाली आहे आणि ती लवकरच दुरुस्त केली जाईल. ही क्लेरिकल चूक आहे असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. पण चर्चा सुनेत्रा पवारांच्या ट्विटच्या वेळेचीही होती. मध्यरात्री 1:05 सुनेत्रा पवारांनी हे ट्विट केलं आणि त्यामुळे इतकी गडबड का, घाई का, स्पष्टीकरणासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला का असे सवालही विचारले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ 28 जानेवारीला अपघाती मृत्यू झाला. अजित पवार यांच्या या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वाची सूत्र आपल्या हाती घेतली. याच दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात असेही आरोप झाले. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाला हल्लीच देण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या यादीचा फोटो सुद्धा समोर आलेला आणि तसंच या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ इत्यादी वरिष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलं नसल्याचं उघड झालं होतं. तसंच या पत्रातील यादीमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावासमोर सरचिटणीस या पदाचा उल्लेख आहे. तर 29 एप्रिलला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात येत असल्याचं म्हटलंय. ही यादी अंतिम असेल असंही या पत्रात म्हटलं. यात राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष, शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष, तर पार्थ पवार आणि सुबोध मोहिते हे सरचिटणीस, तर जय पवार राष्ट्रीय सचिव अशी पदं असतील. अविनाश आदेक, सना मलिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉक्टर रमनप्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉक्टर अभिषेक बोके यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर या यादीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं असतानाच सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात स्पष्टीकरण तर दिलंय. तसंच प्रसार माध्यमांमध्ये फिरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकारिणीच्या यादीत काही तांत्रिक चुका आहेत आणि त्या लवकरात लवकर दुरुस्त केली जातील असं सुद्धा सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे सुधारित यादी नेमकी कधी पुढे येते, त्यात पटेल आणि तटकरे यांच्या समोर नेमक्या कुठल्या पदाचा उल्लेख असेल, या सुधारित यादीमध्ये अजून काही अपडेट असतील का, ही पुढची यादी बघूनच लक्षात येईल. त्यामुळे या पुढच्या यादीकडे सगळ्यांचीच नजरा लागल्यात. त्यामुळे पुढच्या यादीतून काय समोर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण या आत्ता समोर आलेल्या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? पटेल आणि तटकरेंना खरंच डच्चू देण्याचा प्रयत्न सुरू आहे का, किंवा त्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता का? या सगळ्या विषयांवर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.